नमस्कार. आज महापर्यटन उत्सव 2025चा सांगता समारोह दिनांक 2, 3 आणि 4 मे दरम्यान 3 दिवस महाबळेश्वरमध्ये हा महापर्यटन उत्सव शासनाच्या वतीने पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरती पर्यटन विभागाने असा काही उपक्रम पर्यटकांसाठी राबवला. या सगळ्या दरम्यान योग सत्रांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. तर 3 आणि 4 मे असे 2 दिवस सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये विल्सन पॉईंटला योग सत्रांचं आयोजन झालं होतं आणि ते योग सत्र कंडक्ट केले गजानन सराफ आणि त्यांच्या सगळ्या टीमने. काय अफलातून म्हणजे योग सत्रासारखा किंवा योग या विषयासारखा इतका गंभीर खरं माझ्या समजेनुसार मी सांगतोय की एवढा गंभीर विषय पण तो इतका हलका फुलका, इतका सगळ्यांना इझी करून मांडण्याचं जे कसब आहे, तर ते गजानन सरांचं कसब म्हणजे ती हातोटी जी आहे ती हॅट्स ऑफ टू हिम. इतक्या हसत खेळत त्यांनी सगळ्या पर्यटकांकडनं पहिल्या दिवशीचं सेशन कंडक्ट केलं की त्या पहिल्या सेशन नंतर दुसऱ्या दिवशीचा जो रिस्पॉन्स होता तो ऑटोमॅटिकली दुपटीने वाढला. तर हीच पावती होती हे सेशन पहिल्या दिवशीचं आणि सक्सेस होण्याची, की त्याचा रिस्पॉन्स डबल झाला. आणि आजच्या सेशनमध्ये त्यांच्या सगळ्या टीममेट्सनी खूपच सुंदर सगळ्या त्यांच्या योगासनांना आणि यांना कंडक्ट करण्यासाठी त्याचे डेमॉन्स्ट्रेशन देत होते. तर मी काही लोकांचे इथे पर्यटकांचे मागे मी उभा होतो, तर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो की यार असं अधिक कधी जमेल आम्हाला. तर इतकं छान त्यांची टीमसुद्धा परफॉर्म करत होती. आणि मग शेवटच्या दिवशी त्यांच्याच टीमच्या मार्फत झुंबा सेशनसुद्धा कंडक्ट करण्यात आलं. त्या तर मॅडमनी कमाल केली. मी त्यांचं नाव मेघा मॅडम, तर मी तर म्हणजे यांचा फॅन झालो. फारच सुंदर यांनी सेशन कंडक्ट केलं. तर मी या गजानन गुरुजी आणि सगळ्या टीमला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थँक्यू सो मच की तुम्ही महापर्यटन उत्सवाचा हा इतका महत्त्वपूर्ण जो भाग होता तो इतका सुंदर प्रकारे कंडक्ट केला, हँडल केला. थँक्यू सो मच.